तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा। व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा। स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा। विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात। तसंच विकासनामाला सबस्क्राइब करा आणि अपडेटेड रहा। सर्वप्रथम जगभरातील शिवभक्तांना शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या मी खूप खूप शुभेच्छा देतो। आजचा दिवस हा स्वराज्याला छत्रपती मिळाले तो दिवस आहे आणि ज्या दिवशी संपूर्ण जगाने हिंदवी स्वराज्य मान्य केलं तो आजचा दिवस आहे। आणि मला अतिशय आनंद आहे की अशा या पवित्र दिवशी छत्रपती शिवरायांचा 20 फुटी ब्रॉन्झचा पुतळा त्याचं अनावरण नवी मुंबईच्या विमानतळावर झालेलं आहे। मागच्या काळात ज्यावेळी या विमानतळाच्या पाहणीला आम्ही आलो होतो त्यावेळेस मी सूचना दिली होती की स्वराज्याची राजधानी रायगड त्या जिल्ह्यातलं हे विमानतळ, त्यामुळे या ठिकाणी महाराजांचा पुतळा असलाच पाहिजे। आणि मला अतिशय आनंद आहे की केवळ 8 महिन्यामध्ये हा भव्य अशा प्रकारचा पुतळा तयार झाला। आज आम्ही त्याचं अनावरण केलं आहे आणि मला विश्वास आहे या आंतरराष्ट्रीय विमानतळावर येणारा आणि जाणारा प्रत्येक प्रवासी हा महाराजांच्या या प्रतिमेतून, महाराजांच्या पुतळ्यातून, महाराजांच्या स्मारकातून त्या ठिकाणी ऊर्जा प्राप्त करेल। आणि म्हणून मी या ठिकाणी हे जे अडाणी एअरपोर्ट लिमिटेड आहे त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो, सिडकोचं मनापासून अभिनंदन करतो आणि पुन्हा एकदा छत्रपती शिवरायांच्या चरणी नतमस्तक होतो। नवी मुंबई विमानतळासंदर्भातल्या नावाच्या संदर्भात लागलेले प्रश्न बघा, नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचंच नाव दिलं गेलं पाहिजे हा आमचा आग्रह आहे। त्या संदर्भात आम्ही कारवाई पूर्ण केली आहे। केंद्र सरकारकडे पाठपुरावा चालू आहे। आम्ही तो पाठपुरावा करून नक्की हे नामकरण करून घेऊ। विधान परिषदेच्या 8 जागांवर अनेक उमेदवारांनी माघार घेतली आहे। या संदर्भात सुप्रिया सुळे असं म्हणत आहेत की फक्त पैशांच्या जीवावर कोणीही निवडून येऊ नये याच्यासाठी लोकसभेमध्ये मी चूक मांडणार आहे। कशा प्रकारे? मी एवढंच म्हणेन की माणसं पैशापेक्षा प्रेमानं जिंकता येतात हे जर तुम्हाला समजलं तर तुम्हाला अशा प्रकारचं बिल मांडण्याची आवश्यकता पडणार नाही। तथापि या निवडणूक प्रक्रियेत परिवर्तन झालं पाहिजे या संदर्भात जर कोणी बिल मांडणार असेल तर मला काहीच हरकत नाही। माझंही मत आहे की निवडणूक प्रक्रियेमध्ये परिवर्तन झालं पाहिजे। बाळमाने यांच्या संदर्भात देखील प्रश्न आहे की बाळमाने हे भाजपमध्ये येणार आहेत का? त्या संदर्भात आमचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब हे निर्णय करतील। ते म्हणतात की तुमच्याशी बोलणं झालेलं होतं, माने म्हणतात की बघा, मी तुम्हाला सांगतो, भारतीय जनता पक्षामध्ये शेवटी अध्यक्षांचे निर्णय अंतिम असतात। बाळ माने आम्हाला परके नाही। बाळ माने हे भारतीय जनता पक्षातच तयार झालेले आहेत। काही कारणाने ते पक्ष सोडून गेले, पण या संदर्भातला निर्णय मुख्यमंत्री करत नाहीत। या संदर्भातला निर्णय प्रदेशाध्यक्ष करतात। ते जो निर्णय करतील त्याला माझा पाठिंबा असेल। सुनेत्रा पवार यांच्या रिक्त झालेल्या जागेसंदर्भात काही चर्चा झाली आहे? नाही, अजून माझ्या 2 दिवस बाकी आहेत। माझ्याशी चर्चा झालेली नाही। त्यांचा निर्णय अंतिम झाल्यानंतर ते निश्चित माझ्या कानावर टाकतील। नावासंबंधात जी मागणी आमची आहे ती काही आजची नव्हती, फार पूर्वीपासून आहे। त्याच्याकरता अनेक आंदोलनं झाली होती, अनेक वेळा बैठका झाल्या होत्या व त्या बैठकांमध्ये जाहीरपणे सगळ्यात मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेलं आहे की दिबा पाटील साहेबांच्या व्यतिरिक्त कुठलंही नाव या विमानतळाला लागणार नाही आहे। परंतु या नामकरणासाठी थोडासा उशीर होत आहे हे तर सर्वांनाच माहिती आहे। पण तो उशीर न होता लवकरात लवकर हे नाव लागावं यासाठी आमच्या जी 27 गाव संघर्ष समिती आहे त्यांच्यामार्फत सुद्धा आम्ही आज एक निवेदन माननीय मुख्यमंत्री साहेबांना दिलेलं आहे। त्याचबरोबर मी कायम दोन्ही आमदार यांच्या संपर्कात असतो। मी शक्यतो मीडियासमोर येत नाही कधी, परंतु मला एक गोष्ट मी
खात्रीपूर्वक सांगतो की या विषयाकरता कमीत कमी 8 ते 10 वेळा तरी मी माननीय मुख्यमंत्री साहेबांना भेटलेलं आहे. म्हणजे त्यांचं ते मुख्यमंत्री झाल्यापासूनची मी गोष्ट सांगतोय. आणि दरवेळी मी त्यांना ही विनंती करत होतो की आता डिले जास्ती होत आहे, आपण लवकरात लवकर करूया. दरवेळी मला त्यांनी आश्वासित केलेलं आहे की नक्कीच हे काम आपण लवकर करूया. का उशीर होत आहे याचं उत्तर मला स्वतःला सुद्धा माझ्याकडे त्या प्रश्नाचं उत्तर नाही आहे. माननीय आमदार साहेबांना सुद्धा मी विचारत होतो, माहीत नाही त्यांच्याकडे उत्तर आहे की नाही. परंतु नाव होण्याबाबत कुठली शंका नाही आहे. आणि मी तुम्हाला खात्री देतो 101% नव्हे ते 1001% दिबा पाटील साहेबांचं नाव हे लवकरात लवकर या विमानतळाला लागेल. येत्या 24 जूनला दिबा पाटील साहेबांची पुण्यतिथी आहे. आणि त्या पुण्यतिथीच्या पूर्वी किंवा त्या दिवशी काहीतरी व्हावं ही आमची अपेक्षा आहे. बघूया. मुख्यमंत्री साहेबांना मी हे शब्द बोललो की 24 तारखेची, हे पण सांगितले की 24 तारखेला पुण्यतिथी आहे. ते मला बघतो असं त्यांनी मला आश्वासन दिलेलं आहे. आपण आशा करूया की लवकरात लवकर विमानतळाला दिवंगत लोकनेते दिबा पाटील साहेबांचं नाव लागेल. आत्ता तरी आश्वासनच मिळालेली आहेत. परंतु हे सांगत असताना एक गोष्ट मात्र तेवढीच नक्की आहे, नुसतं तोंडी आश्वासन नाही आहे. राज्य मंत्रिमंडळाने, विधानसभेने, विधान परिषदेने एकमुखी ठराव हा केंद्र शासनाला पाठवला आहे. माननीय नागरी उड्डयन मंत्री, राज्यमंत्री श्री मुरलीधर मोहोळ साहेब हे माझे वैयक्तिक मित्र आहेत. त्यांच्याबरोबर माझी वारंवार चर्चा होत असते. ते मला दादा म्हणतात. त्यांनी मला स्पष्ट शब्दात सांगितलं आहे, दादा आपला ठराव आमच्या खात्याकडनं म्हणजे नागरी उड्डयन खात्याकडनं जी प्रोसिजर व्हायची असते ती संपूर्ण करून आम्ही कॅबिनेटकडे पाठवत आहोत. कदाचित ती अजून कॅबिनेटकडे गेली आहे किंवा नाही, पण कॅबिनेटकडे गेली आहे, कॅबिनेट समोर अजून आलेली नाही आहे. आणि ती लवकरात लवकर कॅबिनेट समोर येऊन त्याचं ॲप्रुव्हल होऊन लवकरात लवकर नाव दिबा पाटील साहेबांचं या विमानतळावर लागावं ही माझी म्हणजे आमच्या सर्वांचे प्रयत्न आहेत. त्यामध्ये दोन्ही आमदार आलेत, रामशेठ ठाकूर साहेब आलेत. दोन विमानतळ आहेत, कार्गो आणि आंतरराष्ट्रीय. नेमकी राज्य सरकारकडून कार्गोला द्यावा असं नाही असं काही नाही आहे. संपूर्ण विमानतळ जसं माननीय छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव हे नवी मुंबई विमानतळाला आहे, तसं संपूर्ण विमानतळाला नाव दिबा पाटील साहेबांचं लागेल अशी आम्हाला आश्वासन देण्यात आहे. अशा पद्धतीचाच ठराव तिथे पाठवण्यात आलेला आहे. त्यामध्ये कार्गो किंवा टर्मिनल असा कुठलाही उल्लेख नाही आहे आणि तसं होणार नाही. आणि ते जर झालं तर त्यासाठी नाहीच होणार म्हणजे, परंतु काही कुठे असा विचार पुढे आला तर त्यासाठी नक्कीच आम्हाला वेगळा विचार करावा लागेल. आज देखील दिबा पाटलांच्या नावाचे बॅनर फडकले विमानतळाच्या नावासंदर्भात आणि भाजपचं चिन्ह देखील बॅनर. आता भाजप म्हणून म्हणाल तर मी स्वतः भाजपचा मेंबर आहे. जरी ॲक्टिव्ह नसलो तरी काही महत्त्वाच्या कार्यक्रमांना मी नेहमी तिथे असतो. आणि त्या निमित्ताने म्हणा तर भाजप म्हणून आपल्या इकडच्या भाजपची किंवा राज्याच्या भाजपची ही स्पष्ट भूमिका आहे. माननीय रवींद्र चव्हाण साहेबांबरोबर सुद्धा माझी चर्चा झालेली आहे. 1-2 वेळा माझी आत्ताच अलीकडचीच गोष्ट म्हणजे अगदी 15 दिवसापूर्वी माझी चर्चा झालेली आहे. आणि त्या दृष्टीने ॲक्च्युली 1-2 दिवसापूर्वीच आमची खरी मीटिंग होणार होती. परंतु माननीय आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांचं दुःखद निधन झाल्यामुळे ती मीटिंग आमची थोडीशी पुढे गेली आहे. लवकरच 1-2 दिवसात आमची ती मीटिंग होईल आणि त्यामध्ये आमचा म्हणजे भाजप म्हणून काय भूमिका असेल ही लवकरच आमची ठरवण्यात येईल आणि आम्ही ती त्याप्रमाणे जाहीर करू. तुम्हाला आश्वासन मिळतात, नाव नाही मिळालं तुम्ही काय करणार? असं मला नाव न दिलं असं वाटतच नाही, त्यामुळे मी त्या बाबतीत काही कॉमेंट करणार नाही होणार. मी खात्री देतो. किती नाव देणार? कधी देणार हा प्रश्न विचारा तुम्ही, पण नाव नाही देणार हा प्रश्न मी कधी. उशीर होतोय मी म्हणतो आणि उशीर होतोय याच्यासाठी तर मी आपल्याला सांगितलं की मी कमीत कमी 8-10 वेळा तरी माननीय मुख्यमंत्र्यांना भेटलेलो आहे. आणि मुख्यमंत्र्यांना भेटलेल्या या भेटीचं मी आज पहिल्यांदा इथे लोकांसमोर सांगतो की मी एवढ्याच वेळा भेटलेलो आहे. मी कधी कुठल्या पत्रकारांना सांगत नाही, कधी कोणाला बाईट देत नाही, कारण मला माहिती आहे ते नुसतं लोकांसमोर शोबाजी करून हे काम होणारं नाही आहे. आणि जे काम होणार आहे ते माननीय मुख्यमंत्री जेव्हा याच्याचं मनावर घेतील, त्याचा पुढाकार घेतील, तेव्हाच हे काम होणार आहे. आणि मला खात्री आहे की हे काम लवकरात लवकर होईल. नाव न देण्याचा कृपा करून मला आता मुख्यमंत्री म्हणतातच आहे की नाव देणार, पण प्रश्न असा येतो की जी प्रक्रिया आहे प्रक्रिया लांबते, प्रक्रिया थोडी लांबली आहे, मी ॲग्री आहे. परंतु त्याचबरोबर जसं फक्त राज्याचं आपण म्हणता की मुख्यमंत्री, तसं माननीय मुरलीधर मोहोळ साहेबांबरोबर पण माझी चर्चा झालेली आहे. माननीय त्या खात्याचे जे मंत्री आहेत, कॅबिनेट मंत्री नायडू साहेब यांच्याबरोबर देखील चर्चा झाली आहे. तिथे सुद्धा कुठला असं द्विधा मनस्थिती नाही आहे, फक्त उशीर होत आहे. आणि तुम्ही सगळ्यांना, मला स्वतःला ती खंत आहे ना थोडीशी. मी असं नाही म्हणत की मला खंत नाही आहे, मला स्वतःला खंत आहे की त्या गोष्टीला उशीर होते. आणि तेव्हा त्याच्यासाठीच मी माननीय मुख्यमंत्र्यांना वारंवार विनंती करत होतो. धन्यवाद.
तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी. मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.